देशातील कोणत्याही राज्याचा राज्यपाल करतो असं सांगून 5 कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय। नाशिकमधील भामट्याकडून तामिळनाडूतील व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे। संशयित निरंजन कुलकर्णी यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला। माझी अनेक राजकीय पक्षातील नेत्यांची ओळख आहे। राज्यपाल करण्यासाठी 15 कोटी लागतात असं सांगून ही फसवणूक करण्यात आलेली होती। नाशिकमधून ही महत्त्वाची अपडेट। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नेमका हा काय प्रकार आहे? गौरी, मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। निरंजन कुलकर्णी या व्यक्तीने तमिळनाडूतील व्यक्तीची फसवणूक केलेली आहे। तब्बल 5 कोटी रुपये विविध वेळेला त्यांच्याकडनं उकळलेले आहे आणि यामध्ये प्रामुख्याने कोणत्याही राज्यातील राज्यपाल करून देतो, माझे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध आहे अशा स्वरूपाच्या बतावण्या देत त्यांनी ही फसवणूक केलेली आहे। 5 कोटी रुपये रक्कम उकळलेली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर वारंवार या संपूर्ण घटनेचा फॉलोअप घेत असताना तमिळनाडूतील जी फसवणूक झालेली व्यक्ती आहे त्यांचे पैसे परत मिळत नव्हते आणि त्या सगळ्या दृष्टीने त्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आणि या सगळ्यानंतर आता जर बघितलं तर या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दिली होती। त्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक देखील केलेली आहे। आता हा पुढील तपास नेमका कोणत्या दिशेला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। हो, नक्कीच किरण, पुढची कारवाई नेमकी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।